नमस्कार. स्वामी कृपादृष्टी चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही कदाचित गेली अनेक वर्षे लक्ष्मीपूजन करत असाल, पण तरीही मनात एक शंका असेल की मला पूर्ण फळ मिळत आहे की नाही. या दिवाळीत ती शंका बाजूला ठेवा. यावर्षी आम्ही म्हणतो त्याप्रमाणे मांडणी करून पहा. तुम्हाला नक्कीच धनलाभ होईल आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल. दिवाळीचा दिवस हा केवळ कॅलेंडरमधला एक सण नाही, तर आपल्या भारतीय संस्कृतीतला हा तो सर्वात मोठा टप्पा आहे जेव्हा लक्ष्मी मातेला आणि कुबेराला तुमच्या घरात कायमस्वरूपी आमंत्रित करण्याची संधी मिळते. लक्ष्मीपूजनची वेळ, मंत्र आणि पूजाविधी या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेतच, पण या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल तर ती आहे पूजेची मांडणी. तुम्ही दरवर्षी पूजा करता, नैवेद्य दाखवता, पण तरीही तुम्हाला लक्ष्मी मातेचा पुरा आशीर्वाद मिळत नाही. घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. यामागचं मुख्य कारण आहे की तुम्ही लक्ष्मी मातेच्या स्थापनेच्या मांडणीमध्ये एक मोठी आणि गंभीर चूक करत आहात. ही चूक तुमच्या घरातली सकारात्मक ऊर्जा थांबवते. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजनची शास्त्रानुसार खरी मांडणी कशी करावी, पूजेची योग्य दिशा कोणती असावी, पूजेमध्ये कोणत्या 5 गुप्त वस्तू ठेवाव्या ज्यामुळे तुमच्या घरात वर्षभर केवळ पैसाच नाही तर स्थिरता आणि शांतीसुद्धा धनचुंबकाप्रमाणे आकर्षित होईल. मन लावून ऐका, कारण ही माहिती तुमच्या आर्थिक जीवनाची दिशा कायमची बदलू शकते. मांडणीची जागा, दिशा आणि वैज्ञानिक आधार. सर्वप्रथम जागा निवडणे. तुम्ही लक्ष्मीपूजनची मांडणी कुठे करता? हॉलमध्ये, देवघरात की घरातल्या अगदी अंधाऱ्या कोपऱ्यात? सर्वात मोठी चूक ही आहे की लोक पूजा करण्याआधी ती जागा केवळ झाडून मोकळी करतात. पण लक्षात ठेवा, लक्ष्मी मातेला केवळ स्वच्छता नाही तर पवित्रता आवडते. पूजा मांडण्यापूर्वी ती जागा पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर त्या जागेवर गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून पवित्र करा. त्या ठिकाणी थोडा वेळ शांत आणि सकारात्मक ध्यान करा. आता येते सर्वात महत्त्वाची गोष्ट, दिशा. लक्ष्मी माता तुमच्या घरी येत आहे. त्यांची स्थापना करताना मूर्ती किंवा प्रतिमेचं तोंड पूर्व दिशेकडे असावं. पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची, ज्ञानाची आणि नवीन सुरुवातीची दिशा आहे आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड उत्तर दिशेकडे असावं. तुम्ही बसाल उत्तर दिशेला तोंड करून. उत्तर दिशा ही कुबेर म्हणजेच धनाचे देवता यांची दिशा आहे. लक्ष्मी माता पूर्व दिशेकडे तोंड करून. मांडणीचा पाया आणि रंग. आता मांडणी सुरू करताना खाली जमिनीवर किंवा पाटावर लाल रंगाचा किंवा केसरी रंगाचा स्वच्छ आणि नवा कपडा पसरा. लाल रंग शक्ती, ऊर्जा आणि धन यांचे प्रतीक आहे. हा कपडा पाटावर ठेवण्यापूर्वी पाटावर स्वस्तिक चिन्ह काढा आणि मगच कपडा पसरा. मूर्ती आणि कलश स्थापना. पूजेच्या मांडणीमध्ये 3 मुख्य केंद्रे असतात: गणेश, लक्ष्मी आणि कलश. या तिघांची योग्य स्थापना संतुलन निर्माण करते. 1. गणेश स्थापना. पूजेची सुरुवात नेहमी विघ्नहर्ता गणेशाने होते. तुमच्या दृष्टीने उजव्या बाजूला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून त्याची स्थापना करा. गणपतीला नेहमी नवीन वस्त्र आणि जास्वंतीचे फूल अर्पण करा. 3. कलश घागर स्थापना. देवीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला कलश, तांब्या किंवा पितळेचा, स्थापित करा. कलश हे समृद्धी, आरोग्य आणि जीवनातील पूर्णता यांचे प्रतीक आहे. कलशात पाणी, हळद कुंकू, फुलं आणि नाणं ठेवा. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा. कलश म्हणजे समुद्र मंथन नंतर प्राप्त झालेली अमृत घागर आहे, जी तुमच्या घरात समृद्धीचे अमृत घेऊन येते. 5. गुप्त वस्तू आणि धनचुंबक रहस्य. पूजेची मांडणी आकर्षक बनवणारे आणि वर्षभर धन आकर्षित करणारे हे 5 गुप्त आणि प्रभावी घटक आहेत, जे तुमच्या पूजेला चमत्कारी बनवतात. 1. धनाची रास. लक्ष्मी मातेच्या समोर लाल कपड्यावर तांदूळ, गहू किंवा साळीच्या लाह्यांची एक छोटी रास म्हणजे ढीठ तयार करा. हे धान्याची रास समृद्धी आणि अन्नपूर्णा यांचे प्रतीक आहे. या राशीमध्ये 1 चिमूटभर कुंकू मिसळा आणि त्यावर दीपक म्हणजे तेलाचा दिवा लावा. 2. श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राचे महत्त्व. हे यंत्र तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीजवळ अवश्य ठेवा. श्रीयंत्र हे समस्त देवी देवतांचे ऊर्जा केंद्र आहे, तर कुबेर यंत्र हे धनाचे रक्षक आहे. ही दोन्ही यंत्रे तुमच्या पूजेची ऊर्जा हजारो पटीने वाढवतात आणि घरातून आर्थिक अडखळे दूर करतात. 3. पिवळी कवडी. 5, 7 किंवा 11 पिवळ्या कवडी घेऊन त्या पूजेत ठेवा. प्राचीन काळी कवडीचा उपयोग चलन म्हणून होत असे.
कवडी धन आकर्षित करते असे मानले जाते. पूजा संपल्यावर या कवडी तुम्ही तिजोरीमध्ये किंवा जेथे पैसा ठेवता तिथे लाल कपड्यात बांधून ठेवा. 4. अष्टदल कमल आणि कमळाचे बीज. लक्ष्मीच्या आसनाजवळ हळद कुंकवाचा उपयोग करून एक अष्टदल कमल म्हणजे 8 पाकळ्यांचे कमळ तयार करा. हे लक्ष्मी मातेच्या आगमनाचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. शक्य असल्यास या कमळात कमळाचे बीज म्हणजे कमलगट्टा ठेवून पूजा करा. कमळाचे बीज हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. 5. व्यवसाय आणि संपत्तीचा स्पर्श. पूजेमध्ये तुमची जुन्या वर्षाची हिशोबाची वही म्हणजे चोपडी, नवीन वही म्हणजे नवीन हिशोब सुरू करण्यासाठी पेन आणि सोन्याचे किंवा चांदीचे दागिने अवश्य ठेवा. या वस्तूंना लक्ष्मीचा स्पर्श झाल्याने वर्षभर त्यात बरकत म्हणजे वाढ होते आणि तुमच्या व्यवसायातली नकारात्मक ऊर्जा दूर होते. अंतिम रहस्य, निष्कर्ष आणि आवाहन. लक्ष्मीपूजनची ही खरी आणि योग्य मांडणी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करेल यात शंका नाही. पण लक्षात ठेवा, केवळ मांडणी महत्त्वाची नाही. मांडणी ही फक्त पहिली पायरी आहे. खरी लक्ष्मी तुमच्या मनात वास करते. तुमचा श्रद्धा, तुमचा भाव आणि घरातील शांतता हेच लक्ष्मीला तुमच्या घरात कायमस्वरूपी थांबवून ठेवतात. या दिवाळीत ही मांडणी शास्त्रानुसार करा. तुमच्या घरात शांतता, समृद्धी आणि स्वामींचा आशीर्वाद कायम नांदेल. ही दिवाळी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, ती दवडू नका. तुमच्यासाठी प्रश्न: तुम्ही लक्ष्मीपूजनमध्ये या 5 गुप्त वस्तूंमधून कोणती वस्तू पहिल्यांदा ठेवणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा पवित्र संदेश इतरांनाही शेअर करा आणि स्वामी कृपादृष्टी चॅनलला सबस्क्राईब करून या आध्यात्मिक प्रवासात सामील व्हा. श्री स्वामी समर्थ.